Hello dear students, in today's video we solve remaining questions in practice set 4.1. In previous video we completed question number 1 to 4. In today's video we start question number 5. The question number 5 is convert the following ratios into percentages. काय convert करायचं आहे? Following ratios into percentages. 15:25. First, we know what is percentages. In given ratio, the second term means denominator is 100, then this ratio is called percentage. जर given ratio मध्ये denominator 100 असेल तर त्या रेशोला आपण काय म्हणतो? परसेंटेजेस म्हणतो. आणि जर नसेल तर आपल्याला मल्टिप्लाय किंवा डिवाइड करून त्या रेशोमध्ये डिनॉमिनेटरला काय आणायचं आहे? 100 आणायचं आहे. बघा फर्स्ट एक्झाम्पल 15/25. 15 आपल्याला डिनॉमिनेटरला 100 हवं. ओके, मग डिनॉमिनेटरला 25 आहे. 25ला कोणत्या नंबरने मल्टिप्लाय केल्यानंतर 100 येणार? 4. मग न्यूमरेटरला पण 4. 60/100. पुन्हा ह्याचं कन्वर्जन तुम्ही रिड्यूस फॉर्ममध्ये करायचं नाही, म्हणजे 60%. सेकंड वन 47:50. 47/50. 50ला कितीने मल्टिप्लाय केल्यानंतर 100 येणार आहे? 2ने. म्हणून न्यूमरेटरला पण 2ने मल्टिप्लाय. 98/100 दॅट इज 98%. थर्ड वन 7/10. If we multiply numerator and denominator by 10, we get the denominator is 100. 70%. And fourth one 546/600. आता आपल्याला इथे मल्टिप्लाय करून जमणार नाही, डिवाइड केलं पाहिजे. 600ला किती कोणत्या नंबरने डिवाइड केलं तर ॲन्सर आपल्याला 100 मिळणार आहे. 6ने. म्हणून न्यूमरेटरला पण 6ने डिवाइड, डिनॉमिनेटरला पण 6ने डिवाइड. 91/100 that is 91%. And last one 7/16. आता 7/16ला आता 16ला कोणत्याही नंबरने मल्टिप्लाय आणि डिवाइड जरी केलं तरी ॲन्सर 100 येत नाही. करा बरं तुम्ही चेक करा. बघा 16ला कितीने मल्टिप्लाय केलं असता ॲन्सर 100 येणार आहे. जर ते नसेल सापडत तर डिवाइड केलेलं बघा, तर आपल्याला तुम्हीही करू शकता ट्राय. मी केलेला आहे. तर 16ला कोणत्याही नंबरने डिवाइड आणि मल्टिप्लाय केलं तर ॲन्सर 100 मिळत नाही. मग आपण हे एक्झाम्पल कसं सॉल्व करायचं? बघा ह्या एक्झाम्पलमध्ये ऑलरेडी 7/16ला आपण न्यूमरेटर कन्सिडर करायचा, म्हणजे फर्स्ट टर्म कन्सिडर करायची. आणि आपल्याला डिनॉमिनेटरला 100 हवं आहे म्हणून आपण काय केलं? ऑलरेडी रेडीमेड 100 घेतला. आता डिनॉमिनेटरला 100ने मल्टिप्लाय केलं. 7/16ला आपण न्यूमरेटर कन्सिडर केले म्हणून वरती पण कितीने मल्टिप्लाय केलं? 100ने मल्टिप्लाय केलं आणि ऑलरेडी रेडीमेड 100 मिळवला. बघा 16 6 जा 96, रिमेनिंग 4. ओके, पॉईंट 40 आलं. 16 2 जा 32, रिमेनिंग 8 80. 16 5 जा 80. म्हणून किती आलं न्यूमरेटरला? 7 × 6.25/100. जर तुम्हाला मिळालं पॉईंटमध्ये नंबर तरी चालू शकतो. मी होल नंबरमध्ये सांगितलं 16ला, नाही तर तुमचा समज वेगळा होईल की असं कसं पॉईंटमध्ये 6.25ने मल्टिप्लाय केलं तर 100 येतं. ओके, येतं बरोबर आहे, पण मी होल नंबरच्या बाबतीत बोलत होते. 6.25ने न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय केलं तरी चालेल. बघा आता 43 आणि हे 2 डिजिट धरून पॉईंट म्हणजे 43.75%. किती मिळालं?
43.75%. आता क्वेश्चन नंबर 5 आपला कंप्लीट झाला आहे. क्वेश्चन नंबर 6 वर्ड प्रॉब्लेम आहेत बघा. आता एकदम सोपे ह्या लेसनमधले वर्ड प्रॉब्लेम आहेत. The ratio of ages of Abha and her mother is 2:5. At the time of Abha's birth, her mother's age was 27 years. Find the present ages of Abha and her mother. काय सांगितलेलं आहे बघा. The ratio of ages of Abha and her mother is 2:3. At the time of Abha's birth, her mother's age was 27 years. Find the present ages of Abha and her mother. आईचा आणि अबा आणि तिच्या आईचा यांच्या वयाचा रेशो किती आहे? 2:5. ॲट द टाईम ऑफ अबाज बर्थ, जेव्हा अबा जन्मली होती तेव्हा अबाज हर मदर्स एज वॉज 27 इयर्स. जेव्हा अबा जन्मली होती तेव्हा तिच्या आईचं वय 27 वर्ष होतं. हेन्स फाइंड प्रेझेंट एजेस ऑफ अबा अँड हर मदर. मग आत्ता काय फाइंड आउट करायचं आहे आपल्याला? अबाचं आणि तिच्या आईचं आजचं वय. बघा आता हे एक्झाम्पल रेशो आणि प्रपोर्शनमधले एक्झाम्पल सॉल्व करताना एक तुम्हाला सांगायचं आहे. बघा नीट लक्ष द्या. द रेशो ऑफ एजेस ऑफ अबा अँड हर मदर इज 2:5. 2:5 मीन्स 2/5. अभाचं आणि तिच्या आईच्या वयाचा रेशो 2/5 आहे. म्हणजे अभाचं एज 2 आहे का रे? नाही. तिच्या आईचं एज 5 आहे का? नाही. तर ह्या दोन्हीला कोणता तरी एक नंबर मल्टिप्लाय असणार आहे आणि ते त्या दोघींचं एज असणार आहे आणि हा त्याचा घेतलेला रिड्युस्ड फॉर्म आहे. पण आपल्याला माहिती आहे का हा कुठला नंबर आहे? कॉमन 2 आहे, 3 आहे, 4 आहे. सांगू शकतो का आपण डेफिनेटली? नाही. म्हणून आपण तो काय कन्सिडर करणार आहे? एक्स. काय कन्सिडर करणार आहे? एक्स. म्हणजे 2ने एक्सला मल्टिप्लाय केलं म्हणजे ते एज अभाचं येईल आणि 5ने एक्सला मल्टिप्लाय केलं म्हणजे ते एज तिच्या आईचं येईल. बरोबर आहे? मग आता म्हणून फर्स्ट लाईन आपण लेट एक्स बी द कॉमन मल्टिपल ऑफ गिवन रेशो. म्हणून देअरफॉर अभास प्रेझेंट एज इज इक्वल टू 2x. बरोबर आहे? 2:5. अँड हर मदर्स प्रेझेंट एज इज इक्वल टू 5x. म्हणून देअरफॉर from given condition, what condition given? What condition given? At the time of Abha's birth, her mother's age was 27 years. जेव्हा अभा जन्मली होती तेव्हा तिच्या आईचं वय किती होतं? 27 वर्ष होतं. आत्ताचं आईचं वय काय आहे? 5x आहे. अभाचं काय आहे? 2x आहे. जेव्हा अभा जन्मली होती तेव्हा अभाचं वय तिच्या आईचं वय किती होतं? 27 होतं. म्हणून फ्रॉम गिवन कंडिशन 5x - 2x इज इक्वल टू 27. हे कसं आलं बघा. अभाचं एज आपण निग्लेक्ट केलं का? तर ती तेव्हा नव्हतीच. हे आत्ताचं आहे आणि हे 27 कधीचं आहे? ती जन्मली होती तेव्हा. म्हणजे तिचं वय त्याच्यामध्ये कन्सिडरच नसणार आहे. ते 0 असणार आहे. किती असणार आहे? 0. म्हणून आत्ताचं वय 5x आणि तेव्हा अबा जन्मली नव्हती इज इक्वल टू 27. 5x - 2x 3x इज इक्वल टू 27. नीट लक्षात घ्या मुलांनो. ॲट द टाईम ऑफ अबाज बर्थ हर मदर्स एज वॉज 27. जेव्हा अबा जन्मली नव्हती तेव्हा तिच्या आईचं वय 27 होतं. म्हणून आपण ह्याच्यातून 2x सबस्ट्रॅक्ट केलं आहे. मग x इज इक्वल टू 27/3. म्हणून देअरफॉर x इज इक्वल टू 9. काय x इज इक्वल टू 9 हे आपला ॲन्सर नाही आहे. एक्स आपण काय कन्सिडर केलं तर
कॉमन मल्टिपल कन्सिडर केला आणि आभाचं प्रेझेंट एज काय आहे 2x म्हणून आभास present age is equal to 2x, 2 into 9, 18 years, and her mother's present age is equal to 5x, 5 into 9, 45 years. तुम्ही चेक करू शकता. 5x म्हणजे किती 45, 45 मायनस 18 बरोबर किती असणार आहे 27 असणार आहे. क्रॉस चेक केला आपण आन्सर. देन नेक्स्ट एक्झाम्पल क्वेश्चन नंबर 7 बघा आता. द प्रेझेंट एजेस ऑफ वत्सला अँड सारा आर 14 अँड 10 years रिस्पेक्टिवली. आता रेशो दिलेला नाही बघा, डिरेक्टली एजेस दिलेले आहे. आफ्टर हाऊ मेनी इयर्स द रेशो ऑफ देअर एजेस विल बिकम 5:4. अजून किती वर्षानंतर त्यांचे वयाचा रेशो 5:4 होणार आहे. वय विचारलेलं आहे, वर्ष विचारलेले आहे. आफ्टर हाऊ मेनी इयर्स किती वर्षानंतर. कुणाचं एज काढायला लावले का पर्टिक्युलर नाही, म्हणून इथं आपल्याला लेट एक्स विथ अ कॉमन मल्टिपल ह्या एक्झाम्पलसाठी एक्सपेक्ट आहे. बाकीच्या बऱ्याचशा एक्झाम्पलला आपल्याला एक्सच कॉमन मानावं लागतो. इथं आपल्याला वत्सलाचं आणि साराचं प्रेझेंट एज दिलं आहे. काय विचारलं आहे आफ्टर हाऊ मेनी इयर्स किती वर्षानंतर त्यांच्या वयाचा रेशो किती असणार आहे 5:4. म्हणून आपण काय करणार आहे आफ्टर एक्स इयर्स, आफ्टर एक्स इयर्स. आत्ताचं प्रेझेंट एज लिहूयात आधी. प्रेझेंट हे नंतर कन्सिडर करूयात. फर्स्ट गिवन राईट करूयात. प्रेझेंट एज ऑफ वत्सला इज इक्वल टू 14 years आणि प्रेझेंट एज ऑफ सारा इज इक्वल टू 10 years. ओके. आफ्टर एक्स इयर्स, आफ्टर एक्स इयर्स. बघा आत्ता माझं वय 25 आहे. 2 वर्षानंतर माझं वय किती असेल रे 27. 25 प्लस 2 केलं सेम. सारा वत्सलाचं आत्ताचं एज काय आहे 14. आफ्टर एक्स इयर्स काय होणार 14x नाही 14 प्लस एक्स. आफ्टर एक्स इयर्स वत्सलाच एज इज इक्वल टू 14 प्लस एक्स आणि सिमिलरली साराज एज इज इक्वल टू 10 प्लस एक्स. दोघींचं पण एक्स वर्षानंतर किती वय असणार आहे किती असणार आहे 14 प्लस एक्स अँड 10 प्लस एन्स रिस्पेक्टिवली. म्हणून देअरफॉर फ्रॉम गिवन कंडिशन, व्हॉट कंडिशन गिवन काय गिवन आहे कंडिशन आफ्टर एक्स इयर्स रेशो ऑफ देअर एजेस विल बिकम 5:4. आफ्टर एक्स इयर्स दोघींच्या वयाचा रेशो किती आहे 5:4. रेशो सांगितला आहे कुणाचा त्या दोघींच्या वयाचा. कुठल्या वयाचा आफ्टर एक्स इयर्स. काय आहे आफ्टर एक्स इयर्स वत्सलाच एज 40 प्लस एक्स. त्याचा रेशो कुणाबरोबर साराचं आफ्टर एक्स इयर्स आणि तो किती गिवन आहे 5:4. किती गिवन आहे तो 5:4. कसं इक्वेशन फॉर्म केलं आलं लक्षात. हे कसं सॉल्व करायचं हे आपण लास्ट इयरला बघितले पण हे फॉर्म करता येणं गरजेचं आहे. काय सांगितलं आहे आफ्टर एक्स इयर्स. एक्स इयर नंतर दोघींची वय काय आहेत 14 प्लस एक्स आणि 10 प्लस एक्स. त्यांचा रेशो किती आहे 5:4. म्हणून मी इक्वेशन फॉर्म केलं टेकिंग क्रॉस मल्टिप्लिकेशन. फिफ्टी प्लस 50x 4x. तर रिअरेंज करूयात 5x 5x दिस minus 4x 56 minus
50. x इज इक्वल टू 6. किती आन्सर आलं? x इज इक्वल टू 6. म्हणून फायनल आन्सर लिहायचं. आफ्टर x years the ratio of their ages will become 5:4. त्याला हाफ मार्क असतो फायनल आन्सरला. आलं लक्षात कसं इक्वेशन फॉर्म केलं ते? देन वी सी लास्ट एक्झाम्पल इन दिस एक्सरसाइज. महत्त्वाचे आहेत बघा ही एक्झाम्पल सगळे. पुढच्या लेसनमध्ये पण वर्ड प्रॉब्लेम आहेत. आता बघा क्वेश्चन नंबर 8. द रेशो ऑफ प्रेझेंट एजेस ऑफ रिहाना अँड हर मदर इज 2:7. आता आपल्याला एक्स कॉमन मल्टिप्लाय घ्यावा लागणार आहे. आफ्टर 2 years द रेशो ऑफ देअर एजेस विल बी 1:3. व्हॉट इज रेहानाज प्रेझेंट एज? न काही वाचता फर्स्ट लाईन काय करायची? लेट एक्स बी द कॉमन मल्टिपल of given ratio. म्हणून रिहानाज प्रेझेंट एज काय असणार आहे बघा? काय दिलं आहे दोघींच्या वयाचा रेशो? 2:7 म्हणजे 2x. 2 असणार आहे का रिहानाचं एज? नाही, 2x असणार. अँड हर मदर्स present age is equal to 7x. ओके. आता आफ्टर 2 years, आफ्टर काय कंडिशन गिवन आहे? आफ्टर 2 years द रेशो ऑफ देअर एजेस विल बी 1:3. 2 वर्षानंतर त्यांच्या वयाचा रेशो किती आहे? 1:3. ह्या एक्झाम्पलनंतर काय होतं रे? ह्या एक्झाम्पलमध्ये आफ्टर x years त्यांचा रेशो हा होता. आता इथं आपल्याला आफ्टर किती दिलेला आहे? 2 years दिलेला आहे. बरोबर आहे. मग आफ्टर 2 years रिहानाज एज काय होईल सांगा? 2x + 2. अँड हर मदर्स एज काय होईल? 7x + 2. सेम ह्या एक्झाम्पलसारखे, फक्त इथं एक्स होता अननोन आणि तिकडची एजेस गिवन होती. म्हणून देअरफॉर फ्रॉम गिवन कंडिशन. व्हॉट कंडिशन गिवन? आफ्टर 2 years द रेशो ऑफ एजेस ऑफ देअर एजेस इज 1:3. आफ्टर 2 years दोघींच्या वयाचा रेशो किती आहे? 1:3 आहे. म्हणून 2x + 2 7x + 2 इज इक्वल टू 1:3 मीन्स 1/3. 2 वर्षानंतर दोघींच्या वयाचा रेशो किती आहे? 1:3. टेकिंग क्रॉस मल्टिप्लिकेशन. 6x + 6 7x + 2. आता 6 this +2 goes to this side -2. 7x + 6x goes to this side -x. 6 - 2 4. एक्सची व्हॅल्यू काय आली? 4. दिस इज नॉट युअर आन्सर. ते तुमचं उत्तर नाही आहे. आपल्याला काय विचारलं आहे? फाइंड द प्रेझेंट एजेस. रिहानाज प्रेझेंट एज काय आहे? रिहानाज प्रेझेंट एज 2x. म्हणून देअरफॉर रिहानाज प्रेझेंट एज 2x. दॅट इज 2 × किती आली एक्सची व्हॅल्यू? 4. 8 years. आणि तिच्या मदर्सचं काढायचं झालं तर 7 × 4 28. पण विचारलेलं नाही. आलं लक्षात? ह्यामधली वर्ड प्रॉब्लेम सॉल्व करताना आपल्याला न विसरता फर्स्ट लाईन घ्यायची. एक्स बी द कॉमन मल्टिपल ऑफ गिवन रेशो. सोपी एक्झाम्पल आहेच बघा. 3 मार्काला विचारली जातात. आता आपण इथं थांबूयात. ओके.